नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. दिग्रस येथे भगवान श्री परशुरामांची मूर्तीचे व पादुकांचे अनेकांनी घेतले दर्शन. खासदार संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. श्री परशुराम प्रतिष्ठान अहिल्यानगर द्वारा अहिल्यानगर ते माहूर मार्गे जानापाव मध्य प्रदेश येथे भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्याकरिता भार्गव दर्शन परिक्रमेचे आगमन आज दिनांक 12 एप्रिल रोजी आयुष्यमान मंगल कार्यालय दिग्रस येथे झाले. यावेळी असंख्य भाविकांनी भगवान श्री परशुरामांची मूर्ती व पादुकांचे दर्शन घेतले. खासदार संजय देशमुख, नगर परिषद दिग्रसचे उपाध्यक्ष सचिन बनगिनवार, नगरसेवक रवींद्र अरगडे यांच्यासह अनेकांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण समाज संघटना दिग्रस यांनी केले. राहुल देशपांडे, गिरीश देवघरे, नारायण सिंगतकर, निलेश दाभाडकर, निलेश देशपांडे, वेदांत सराफ, श्रेयस कोरटकर, अजय गंगथडे, कौस्तुभ दाभाडकर, रोहित वैद्य, सिद्धेश व्यवहारे, वैभव देशपांडे, लक्ष्मण सिंगतकर, भूषण देशपांडे, विजय दामा इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीपणे राबविला. आज या ठिकाणी भगवान परशुरामाचं दर्शन आपल्या दिग्रस शहरामध्ये गेल्या वर्षी सुद्धा मी या ठिकाणी आलो होतो. महाराजांचं सुद्धा दर्शन झालं, भगवान परशुरामाचं सुद्धा दर्शन झालं. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं हा प्रवास यांचा सुरू आहे. हिंदू धर्माच्या एकतेसाठी सातत्यानं यांचं कार्य आहे आणि असंच कार्य यांच्या हातातून घडो अशी ईश्वरचरणी प्रभू परशुरामाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सदैव महाराज आम्ही सर्व मंडळी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू आणि जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल तेव्हा तेव्हा आम्हाला आवाज द्या. आम्ही निश्चितपणे तुम्हाला सरकारची भूमिका आमची प्रामाणिकपणे या ठिकाणी राहील. आम्ही या दिग्रस शहरातील सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानं अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो आणि ब्राह्मण समाजाचं विशेष प्रेम संजय देशमुखवर सातत्यानं पहिल्या निवडणुकीपासून झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी काम करतो. आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य राहू द्या. आपल्या आशीर्वाद रूपी या ठिकाणी या जनतेची सेवा करण्याची जी संधी आपल्या आशीर्वादानं मला मिळालेली आहे त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न माझा प्रामाणिक या ठिकाणी आहे. आमचे शुद्ध भाऊ आहे, बाकीचे सर्व मंडळी आहे, युवा मंडळी आहे, ही सातत्यानं आपल्या समाजासाठी नाही तर सर्व समाज धर्मासाठी सातत्यानं हे काम करणारी मंडळी आहे. मी या कार्यक्रमाला मनापासून या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि कधी संधीचा मौका आम्हाला द्या, निश्चितपणे आम्ही सहकार्य केल्याशिवाय. उपस्थित सर्व मंडळींनी 2 मिनिटं लक्ष द्या. माझ्या शेजारी जे व्यक्तिमत्व उभं आहे या भागातील हे खासदार साहेब आहे आणि विशेष म्हणजे यांची ब्राह्मणांवर विशेष श्रद्धा आहे. साहेब, आमचा हा जो खर्च आहे ना, आमच्या नगरचे लाडके आमदार संग्रामचे भैया लागतात, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाने निवडून येतात, परंतु सगळ्या RSS मध्ये त्यांना आहे. कारण ब्राह्मण समाजाच्या पाठीमागं असे ठामपणे उभे आणि विशेष म्हणजे इतके कट्टर हिंदुत्ववादी आहेत की विचार नसतो. आणि आज 200 लोकांच्या संपूर्ण प्रवासाचा खर्च त्यांनी केला आणि मागच्या वर्षी पण केलाय आणि इतकं कार्य सुंदर आहे. आणि आपलं पण कार्य ऐकून मी मागाशी बऱ्याच जणांना म्हणतात खासदार साहेब येतात म्हणजे तुम्हाला भेटून मला अतिशय आनंद झाला. असं हिंदू धर्माचं कार्य आणि तुम्ही समाजाच्या पाठीमागं उभे राहतात आणि समाज तुमच्या पाठीमागं उभा राहील. तुम्हाला कधी अपयश येणार नाही. ज्याने ब्राह्मणाची टिंगल केली त्याचं घर उडालं आणि ज्याने ब्राह्मणाला साथ दिली तो जीवनात वर आला. जय परशुराम, जय परशुराम, जय परशुराम. तुम्ही बघा, इतिहास बघा, आजचा बघा, मागचा बघा. ज्यांनी याने ब्राह्मणांना शिकवून दिल्या त्यांचे घर उजळले आणि ज्यांनी ब्राह्मणाला साथ दिली ते वर आले. आमचे नगरचे जे आमदार आहेत त्यांचे PA पासून सगळे फोटोग्राफर सगळे ब्राह्मण आहेत. आता माझी मुलगी छोटी आहे, फक्त 17 वर्षांची, ती भारतामध्ये भगवद्गीतेला पहिली आली तर आमदार साहेबांनी चप्पल काढून वर जाऊन तिला पायावर डोकं ठेवलं. तेवढी ब्राह्मणांवर श्रद्धा आहे. त्यामुळं आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.